नमस्कार मित्रांनो, आज एक आपण भन्नाट रेसिपी बनवणार आहे, ते म्हणजे खेकड्यांचं फ्राय. खेकडा फ्राय बनवणार आहे. पण आता हे जे खेकडा सगळ्या नीट केलं तर चांगले मोठे मोठे खेकडे होत्या, खेकडे सगळे नीट केलं तर आणि हे जे नांगे आहेत खेकड्यांचे मोठे मोठे, ते नांगे आपण फ्राय नाही करणार. ते नांगे काय करणार आहे, ह्या पाण्यामध्ये शिजत टाकणार. म्हणजे ते मीठ टाकलं आहे, ते मिठामध्ये नांगं शिजवत टाकायचं. कारण ते नांगं खायला मला लय आवडतं. असं नांगं शिजत टाकायचं. आणि रेसिपी आपण करणार आहे ती चुलीवरती करणार आहे. ते आपली चूल आहे, इथं एक चूल आता पेटवायची अजून. तर हे नांगं मी टाकून घेतो सगळं ह्याच्यात. हा बघा केवढा मोठा नांगा आहे, अख्खं बोट बसते. एवढं नांगं आहेत, एवढं सगळं शिजवायचं टोपात. आता ही मोठं नांगं शिजवायचं आपल्याला. हा पण बघा मोठा आहे. मोठं नांगं शिजवायचं आणि मग हे काय बारकं नांगं फ्रायमध्येच टाकायचं मसाल्यात. हे ह्या कुड्या आहेत. कुड्या तुमच्याकडे काय म्हणतात, प्रत्येक भागात वेगळं म्हणत असतील खेकड्याला. आम्ही इकडे खेकडा म्हणतो आणि त्या कुड्या म्हणतो आणि ह्याला नांगं म्हणतो. आता हे सगळं आणि ह्याला पेंदा म्हणतो. हे सगळं पेंदा साफ करून घेतल्यात आणि हे पेंदा सगळं आपल्याला मसाल्यामध्ये परतून त्याचं फ्राय करायचं आहे. चल आता पहिल्यांदा मी चूल पेटवून घेतो अगोदर आणि मग हे नांगं ह्या चुलीवरती शिजवायला टाकायचं. चला तर मित्रांनो, आता आपण ग्रेव्ही आणलेली. ही टमाटा आणि कांदा मिक्स केलेली ग्रेव्ही. इकडं लसूण आणि खोबरं आहे आणि इकडं बघा जी ग्रेव्ही आपल्याला पाहिजे, चटणी, हळद आहे, मीठ आहे आणि थोडंसं बेसन आणलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, ग्रेव्ही थोडी घट्ट होती आणि ह्याला मसाला चांगला लागतो खेकड्यांना. तर ग्रेव्ही वगैरे करस्तोवर आपल्याकडे चूल पेटवून मी नांगं शिजायला टाकलं होतं आणि नांग्यांना अशी चांगली उकळीसुद्धा आली आहे. नांगं मला वाटतं शिजलं असतील. आणि इथं जे पेल्यामध्ये ठेवलं आहे ते आपण मांदं ठेवलं आहे. जे खेकड्याच्या पोटामध्ये मांदा असतं ते आपण मांदा ठेवलं आहे. तर अजून 5-1 मिनटं शिजून देऊ नांगं. तोपर्यंत आपण आता नांगं तर शिजल्यात. आता काय करतो, पहिल्यांदा नांगं ते तोडतो बाहेर आणि ते टोप उतरून आहे ना इस्ताव ठेवतो. म्हणजे राहिलेलं शिजून जातं नांगं. असं व्हायला ठेवतो. बसतंय का नांगं इथं उतरून ठेवल्यात, लाकडं घातल्यात आणि कढई आता तापाय ठेवली आहे. कढई तापली आहे थोडीशी. आता काय करू, अगोदर तेल टाकून घेऊ. आता थोडं तेल टाकून घेऊ अंदाजे. पुष्कळ तेल झालं. आता तेलात लसूण आणि जिरं टाकून घेऊ. आता त्याला ती आपण कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही टाकून घेऊ. आता या ग्रेव्हीला जरा असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायची चांगली. चांगलं लाल जरत होस्तवर भाजायची चांगली ग्रेव्ही. तेलात परतून घ्यायची. जवळजवळ 10-15 मिनटं तरी भाजायला लागतात. पण आपल्या जाळ घालण्यावरती असतं. जाळ आपण कसा घालतोय त्यानुसार ग्रेव्ही भाजते. तर आता ग्रेव्ही लागली भाजायला. त्यातलं पाणी जे आहे ते सगळं आटून जाईल आणि फक्त ग्रेव्ही शिल्लक राहील खाली. आता ग्रेव्ही भाजून झाली. आता ग्रेव्हीमध्ये आपण हे सगळं मसाला टाकायचं, हळद, चटणी, मीठ आणि बेसन हे असं
टाकून घेतले आणि इकडं खोबरं, हे खोबरं खिसे ते सुद्धा आपण टाकून घेऊ. आता खोबरं खिसुद्धा टाकलाय आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. वाव, ह्या पद्धतीनं आपली अशी ग्रेव्ही झालेली आहे. ग्रेव्ही सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची. आपलं जे चटणी आहे मिरच्यांची लाल तिखट ते चांगलं भाजलं पाहिजे. खोबरं सुद्धा भाजतंय, अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. आता खाली लागायला लागले कारण कढई तापली जोरात. तर आपण आता हे करू, हे जे मांदे ते टाकून घेऊ ह्याच्यामध्ये आणि हे सुद्धा चांगलं मिक्सचर करून घ्या ह्याच्यात मसाल्यामध्ये. तर चांगल्या पद्धतीने आपण आता हे भाजून घेतलं आहे. ग्रेव्ही सगळी लाल जर झाली आहे, कलर आला आहे त्याला लाल, चांगलं मस्त असं. आणि ग्रेव्हीचा खमंग वास सुद्धा सुटला आहे चांगला. तर आता वेळ आली आहे आपल्या ह्या खेकड्या ह्या आपल्या मसाल्यात टाकायचे. तर आता मी ही खेकड मसाल्यात टाकतोय, अशी टाकली आणि सगळ्या कढईमध्ये टाकून घ्यायच्यात. वाह, काय खमंग सुटला आहे, मस्त मस्त आवडलं. हे सुद्धा ते छोटे छोटे नांग ते सुद्धा आपलं सगळं टाकून घ्यायचं ह्याच्यात कढईत. आणि हे पूर्ण असं मस्त असं ग्रेव्हीमध्ये हलवून घ्यायचं. हा 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 हा, सगळं मिक्समध्ये करून घ्यायचं आहे ग्रेव्ही. अशा पद्धतीनं आपण ग्रेव्हीमध्ये सगळ्या खेकड्या मिक्स केल्यात आणि थोडंसं पाण्यात वरण टाकायचं आहे. हे ग्रेव्हीचंच पाणी राहिलेलं आहे मसाल्याच्या. तर आता हे पाणी आपण वरण ओततोय, पाणी वरण ओतायचं, थोडंसं अजून पाणी वाढू. तर अशा पद्धतीने ही झालं आपलं आता ग्रेव्हीमध्ये खेकड्या परतून. तर अशा पद्धतीने झाले. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून टाकू मित्रांनो. आणि झाकण ठेवल्यानंतर पुन्हा उघडू, तर ग्रेव्ही पूर्ण आटलेली असेल आणि आपली खेकडा तयार असेल. मल्ल आहे खाली, मल्ल आहे सगळे. हा 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 हा, घेतात बंद करू नको, ठेव की कंटिन्यू करा.
अरे असं घ्यायचं. अरे इकडे की किती हॉलत नाही जाईल खाली. कुठलं घ्यायचं याला वेळ नाही ते लाभ्याला. हो चाललंय. झालं बाहेर झाली. मला बघ माझी ग्रेव्ही दे. मला बी काही ग्रेव्ही. मला आमच्या राहिलं जगे नाही आपल्या जगेला खूप मला बस चपाती झाली माझ्या. मस्त. हॉटेलपेक्षा बेस्ट क्वालिटी. होममेड. ह्याचा खेकडा फ्राय. हो का तुम्हाला दाखवत होता. आता हा नांगा आहे ना. हा नांगा आपण शिजवला आहे मीठ टाकून. तुम्हाला सांगतो याचा एक असं मोडायचं थोडंसं आणि हे तुम्ही खाली मोकळं त्यातनं हे पाणी शिरलेलं असतं ते पाणी वाढायचं असं. लय बाहेर लागतं आणि हे पाणी औषधी असतं. तर आपल्याला सर्दी ताप असेल ह्या पाण्यानं जातं. नांगं शिजवून खायचं असतात आणि ह्यातलं जे पाणी असतं ते वाढायचं असतं. सगळं पिलं एक नंबर टेस्ट लागते. एकदा तुम्ही ते पिऊन बघा कसं लागतंय आणि कमेंट करून सांगा. चलो बाय. आता आम्ही सगळं खाऊन टाकतो.